शास्त्र भाग ऐकला. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 ते 14 वचन. आणि याच शास्त्र भागाप्रमाणे एक वचन आहे आणि ते आहे योहानाचं पहिलं पत्र आणि त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपल्याशी काय बोलतं. ज्याच्याकडे बायबल असतील बायबल उघडतील आणि बायबल मधले वचन वाचतील, बायबलच्या वचनांकडे लक्ष देतील. ज्यांना बायबल पाहिजे त्यांनी बायबलची मागणी देखील करा. पहिलं योहान 3रा अध्याय 8वं वचन आपल्याशी काय बोलतं. पाप करणारा सैतानाचा आहे, कारण सैतान प्रारंभापासून पाप करत आहे. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. हालेलुया. कोणाचे कृत्य नष्ट करण्यासाठी? कोणाचे कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र पृथ्वीवर प्रगट झाला. कोण आहे देवाचा पुत्र? कोण आहे देवाचा पुत्र? प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला सैतानाचे कार्य नष्ट करण्यासाठी. आणि म्हणून सैतान कोण आहे? सैतान जगामध्ये पवित्र आत्मा आहे का? आहे का? नक्की करा. जगामध्ये पवित्र आत्मा आहे. मला जगामध्ये पवित्र आत्मा आहे कारण माझ्या येशूने तो दिलेला आहे. का मला पवित्र आत्मा दिला? विचार करा. त्याने जाण्या अगोदर तो आपल्याला घेऊन जाऊ शकला असता, परंतु त्याने आपल्याला जगामध्ये ठेवलं. मात्र तो म्हणाला की तुम्हाला अनाथ सोडून जात नाही. दुसरा कैवारी कोण दिला आपल्याला? पवित्र आत्मा. कैवार घेणारा दुसरा कैवारी पवित्र आत्मा आपल्याला दिला. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असे, या जगामध्ये ज्यावेळेला आपण जगत आहोत त्यावेळेला इफिस्कराच्या पत्रातल्या त्या 6व्या अध्यायातल्या 10व्या वचनापासून ज्यावेळेला आपण वाचू 11वं वचन काय बोलतो. सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हाला टीका करता यावा म्हणून देवाची शस्त्र सामुग्री धारण करा. हालेलुया. सैतान नाश आणि घात करणारा आहे. त्याच्या सगळ्या कार्यांना नष्ट करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला. एक आत्मा वाचवण्यासाठी. कशासाठी? एक आत्मा वाचवण्यासाठी. शरीर वाचल का? थकल, म्हातारं होईल, बिछाण्यावर पडल आणि एक दिवस संपून जाईल. बरोबर आहे. परंतु आत्मा सदा जीवी आहे. म्हणूनच देव म्हणतो मनुष्याने जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर त्याचा काय लाभ? त्याला काय लाभ झाला? म्हणून काय राखायचंय? शरीर राखायचंय. किती विचार केला राखीन नाही राखू शकत. प्रत्येक सेकंदाला वयाची मर्यादा वाढत जात आहे. प्रत्येक मिनिटाला वय पुढं जाते का मागं जाते? 11वा वाढदिवस झाल्यानंतर 10वा वाढदिवस येईल का? 11व्या नंतर कितवा येईल? 12वाच येईल ना? कोणाचा आलाय का? नाही बाळक साहेब माझा 9वा आला होता बरं का, असं कोणाचं झालंय का? वाढणार नाही. मात्र नवा होत जातो. म्हणून वचन सांगतं तुमचं झगडणं कोणाशी आहे? कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकारांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. कानाबरोबर आहे? आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर. आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर. युद्ध कोणाबरोबर आहे? आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर. मी तुम्हाला सांगितलं मगाशी की देव प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला मी तुम्हाला काय देऊन जाणार? काय देऊन जाणार? सांगितलं का? विसरले का? लगेच विसरले? का देणार आहे पवित्र आत्मा? कारण आपलं युद्ध, आपलं झगडणं म्हणजे काय? युद्ध आहे का? आयुष्य युद्ध आहे का? आहे का? नाही. मजेशीर आहे, निवांत आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण एका युद्धासारखा असतो.
आपल्या समोर अनेक प्रश्न येतात समोर, आणि त्या प्रश्नावरती मात करावी लागते, तोडगा काढावा लागतो, त्याला नेस्तनाबूत करावं लागतं. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देताना त्याला युद्धासारखं सामोरं जावं लागतं, झगडावं लागतं. रोजची भाकर मिळवायची तरी झगडावं लागतं का फुकट येते? देवाने दिली होती बरं का. रानात जेव्हा चालले होते ना इस्रायली, स्वर्गातला मान्ना उतरत होता. हालेलुया. आणि आपल्याला देखील प्रभूने दिलेली आहे, मना दिलेली आहे. काय दिलेली आहे? वचनाची भाकर दिलेली आहे. बोला ईसा की. आणि मग आपला विषय हा नाहीये. आपलं जगणं कोणाबरोबर आहे? अंधकाराचा अधिपती आणि नाशाचा दुरात्मा. कोणता दुरात्मा? नाशाचा दुरात्मा म्हटलेले, बरोबर आहे का? परंतु प्रभू म्हणतो मी तुम्हाला जीवन देतो आणि अनंतकालीन जीवन देतो. म्हणून तो आपल्याला म्हणाला की मी तुम्हाला अनाथ सोडून जाणार नाही, तर दुसरा कैवारी पवित्र आत्मा तुम्हाला देण्यासाठी मी त्याला विनंती करेन आणि तुम्हाला पाठवेन. बोला ईसा मसीह की. यहोवा तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया. त्या देवाने, त्या सर्वसमर्थ देवाने आपल्या जीवाचा, आपल्या काळजाचा तुकडा असलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी दिला, माझ्यासाठी दिला. फक्त मागितलं विश्वास. काय ठेवायला सांगितलं? काय ठेवायला सांगितलं? विश्वास. काय ठेवायला सांगितलं? विश्वास. आणि ज्या वेळेला विश्वास आपण ठेवतो, तो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. दुसरा काय वेळ पवित्र आत्मा तुम्हाला देणार. तो पवित्र आत्मा म्हणजे सत्य आहे का जगामध्ये? जसं सत्याच्या विरोधात काय आहे? सत्याच्या विरोधात काय आहे? असत्य आहे, खोटं आहे, लबाड आहे का? बरोबर आहे ना? का आणखी काही वेगळं आहे? जसं सत्य आणि असत्य आहे तसंच पवित्र आत्मा आणि दुरात्मा आहे. आणि ज्या वेळेला त्या दुरात्म्याला तोंड द्यायचंय त्यावेळेला आपल्याला सामर्थ्य कोणतं पाहिजे? पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे. पवित्र आत्म्याच्या ताकदीने ज्यावेळेला आपण भरले जाऊ त्यावेळेला त्या दुरात्म्याला आपण पराजित करू शकतो. जर आपल्यामध्ये तो पवित्र आत्म्याचं सामर्थ्य नसेल तर त्या दुरात्म्यावरती विजय मिळवण्यासाठी आपण कमजोर, आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने आपण काही करू शकत नाही. परंतु देवाने आपल्याला तो पवित्र आत्मा देण्याविषयी स्पष्ट आश्वासन दिलं. एवढंच नाही तो बोलला, जेव्हा दोन किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतील आणि पित्याकडे मागतील त्यावेळेला तो त्यांना विशेष करून पवित्र आत्मा दिल्याशिवाय राहणार नाही. देणार नाही का असा प्रश्नचिन्ह प्रभूने सांगितला. आज इथं किती जण जमले? दोघे तिघे आहेत का? त्याच्यापेक्षा जास्त आहोत. आज या ठिकाणी त्या देवाचं सामर्थ्य त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आपल्यावरती उतरून येत आहे, धारण होत आहे. विश्वास बाळगा, त्याला ग्रहण करा, त्याला ताब्यात घ्या. कारण आपलं युद्ध हाडा माणसांची नाही, आकाशातल्या दुरात्म्यांशी, अंधकाराच्या अधिपतीशी आहे. अंधकार चांगला असतो का? रात्रीचा अंधार चांगला असतो का? बगर लाईटाचा आपण राहतो का? दिवाबत्ती पेटवल्याशिवाय जगता येतं का? अंधकारामध्ये नाश आणि घात असतं, वाईट असतं, चुकीचं असतं. अंधारात चालताना कधी कुठला हिंसुकाटा येईल, कधी नसून जाईल गॅरंटी नाही. म्हणून आपल्याला काय लागतो? उजेड लागतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं सांगितलंय की तो काय आहे? जगाचा प्रकाश आहे. मी अगोदर सांगितलं पवित्र आत्मा जगाचा प्रकाश. याच्यामध्ये राहण्यासाठी आपला आत्मा उत्सुक असला पाहिजे. साधी गोष्ट,
कठीण आहे का? कठीण आहे की? ज्याला कठीण वाटत असेल त्याने उभं राहा. मी सांगेन काय बोलायचं, काय करायचं. लक्षात ठेवा, आपलं झगडणं काय आहे? आपलं झगडणं, आपलं झगडणं कोणाशी आहे? अंधकाराचा अधिपती आणि नाशाचा दुरात्मा. नाशाचा दुरात्मा तो काय? त्याच्याकडे एकच विचार आहे, नाश आणि घात करणं. नाश आणि घात करणं. अनेक आजार येतात, अनेक आजार बरे केलेल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणालेला आहे, यापुढे पाप करू नकोस. योहानाच्या शुभ वर्तमानामध्ये बेतसदाच्या तळ्यावरती असलेला तो पंगू होता, पाणी हल्ल्याची वाट पाहत होता की हे पाणी हलेल आणि मी पाण्यात जाईन आणि मी बरा होईन. कारण की देवदूत येत होते, पाणी हलवत होते. जो कोणी पहिल्यांदा त्या पाण्यात उतरणार तो बरा होणार. हा पंगू पडलेला होता, पाणी हालत होतं, परंतु तो पाण्यापर्यंत पोहोचू शकतच नव्हता. कारण की त्याच्याकडं पंगू पण होतं, त्याच्याकडं पाय नव्हते. तुम्हाला देवाने पाय दिले म्हणून तुम्ही या तळ्यापर्यंत पोहोचले. तुम्हाला आता पाणी हलवत पाहण्याची गरज नाही. प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी तुम्हाला आरोग्य देत आहे, कारण की त्याचा पवित्र आत्मा या ठिकाणी कार्य करते. बोलो ईसा मसीह की. लक्षात घ्या, जेव्हा दोघी किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील त्यावेळेला मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. आले का दोघे तिघे? आले का? शरीराने जसे आले तसे आत्म्याने या. आत्म्याने एक व्हा. कशाने एक व्हा? आत्म्याने एक व्हा. कशाने एक व्हा? मनापासून बघा. बहिणींना म्हणायचं तू माझी बहीण आहे. स्त्रीला म्हणा तू माझी बहीण आहे. भावांना म्हणा तू माझा भाऊ आहे. आम्ही आत्म्याने एक आहोत. कशाने एक आहोत? जेव्हा आपण आत्म्याने एक होणार आहोत आणि इथे एकत्र बसणार आहोत, देवाच्या प्रिय लेकरांनो, माझ्या येशूचं जे आश्वासन आहे, माझ्या नावाने ज्या वेळेला एकत्रित येतील त्यावेळेला मी त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. किती जण विश्वास ठेवतात? हालेलुया. येशू आमच्यामध्ये उपस्थित आहे. येशू आमच्यामध्ये आलेला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. कारण त्याने जे सांगितलेलं आहे तेच आम्ही पुन्हा बोलत आहोत. कधी कधी घरामध्ये अशी परिस्थिती असतात, 4च माणसं असतात. किती माणसं? किती माणसं? हाताला किती बोट आहे? 5. पण मी 4च सांगितले. 4 दिशा आहेत का? दिशा आहेत का 4? कोणत्या कोणत्या? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. बापाचं तोंड पूर्वेला, आईचं तोंड कुठं? बापाचं तोंड कुठं? अरे मी आता सांगितलं ना तुम्हाला, बापाचं तोंड कुठं? पूर्वेला. आईचं तोंड, मुलाचं तोंड आणि मुलीचं तोंड तुम्हीच सांगितलं. तुम्हालाच माहिती, मला तर काही माहित नाही. असं जिथं असेल तिथं देव उपस्थित राहील का? म्हणून घरामध्ये सगळ्यांचे तोंड एकमेकांकडे पाहणारे, एकमेकांविषयी प्रीती ठेवणारे, एकमेकांसोबत बोलणारे, वागणारे, जगणारे आणि एकमेकांसोबत बसणारे, उठणारे, एकत्र खाणारे, पिणारे असू द्या. बोलो ईसा मसीह की. लक्षात ठेवा, साधं गणित आहे. आपलं युद्ध कोणाशी आहे? सैतानाशी आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? अंधकाराचा अधिपती आणि नाशाचा दुरात्मा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला काय देतोय? जीवनाचा पवित्र आत्मा. काय देतोय? जीवनाचा पवित्र आत्मा. जीवनाचा पवित्र आत्मा. पवित्र शास्त्र भागाने वाचलं असेल त्यांना माहित असेल, पहिलं युद्ध कोणाचं झालं? आपलं. कोणी केलं पहिलं युद्ध? कायन आणि हाबेलाने पहिलं युद्ध केलं. त्यांनी भांडण केलं, एकमेकांशी मारामारी केली.
पहिलं युद्ध, पहिला झगडा जो आहे तो अब्रामाने केला. झगडला तो. कोणाशी झगडला? त्याच्या पुतण्याला ज्यांनी लुटून नेलं होतं, लोटाला लुटून नेणाऱ्या राज्याबरोबर. उत्पत्तीच्या ग्रंथातल्या 14व्या अध्यायातल्या 14 आणि 15 वचन आपल्याला काय सांगतात? आपल्या भाऊबंधांना पाडात करून नेले हे अब्रामाने ऐकले, तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूचा पाठलाग केला. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्यांच्यावर रात्रीची चाल केली आणि त्यांना मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होवापर्यंत त्यांचा पाठलाग केला. हालेलुया. अनेक भाऊ बहिणी पाडाव करून, पराजित करून, बंदिवास करून घेऊन गेलेला आहे सैतान. त्याच्या जीवनामध्ये कुठली आशा नाही, निराशामध्ये जगत आहे. त्यांना चुकीच्या मार्गाने चालवणारे अनेक जण आहेत. त्यांना खऱ्या देवाची ओळख झालेली नाही. त्यांना अंधकाराच्या अधिपतीने आणि नाशाच्या दुरात्म्याने कैद केलेलं आहे. काय केलेलं आहे? कैद केलेलं आहे. आज मंडळीची जबाबदारी आहे की त्यांना बंदिवासातनं बाहेर काढून आणायचं आहे. कारण मंडळी पवित्र आत्म्यातनं कार्य करत आहे. मंडळी ज्या वेळेला एकवटते त्यावेळेला पवित्र आत्म्याचं त्यांच्यामध्ये वास्तव्य असतं आणि पवित्र आत्मा त्यांच्याकडून कार्य करतो. आणि यांना लुटून नेणारा जो आहे तो तर कोण आहे? सैतान आहे, अंधकाराचा अधिपती आहे, नाशाचा दुरात्मा आहे. त्या दुरात्म्यावरती विजय मिळवायचा तर आज तुमची आणि माझी जबाबदारी आहे अशांना त्या बंदिवासातनं बाहेर काढून आणायचं. एखाद्या कुठल्या तरी आजाराने ते पडलेले असतील, एखाद्या वेळेस त्यांच्या घरावरती कुठलं तरी संकट आलं असेल, गरिबीचं संकट असेल, आर्थिक परिस्थितीचं असेल, घरात अन्नधान्य खाण्यापासूनची परेशानी असेल, हे सगळं लुटणं, घात करणं हे सैतानाचं, अंधकाराच्या अधिपतीचं, नाशातल्या दुरात्म्याचं काम आहे. अशांना त्या बंदिवासात बाहेर काढून आणून जीवनाचा मार्ग. कोण आहे जीवनाचा मार्ग? प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीही अंधकारात राहणार नाही, तर त्याच्या ठाई जीवनाचा प्रकाश राहील. यूहन्नाचं शुभवर्तमान 8 अध्याय 12 वचन काय सांगतं? पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. सगळे म्हणा आमेन, 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 आमेन. काय सांगितलं इथं प्रभूने आपल्याला वचन रूपाने? काय आश्वासन दिलं? मी कोण आहे? कोण आहे? जगाचा प्रकाश. मरणाचा प्रकाश नाहीये, मरणाचा हे अंधकार आहे. परंतु ख्रिस्त काय आहे? जगाचा काय आहे? जगाचा प्रकाश. आणि जो मला अनुसरतो, जो माझ्या मागे चालतो, आज तुम्ही त्याच्या मागे आले, बरोबर आहे का? कोणाच्या मागे आले? प्रभू येशूच्या. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आले म्हणजे तुम्ही जीवनाच्या प्रकाशाच्या मागे आले. चुकून तुमच्या जीवनामध्ये कुठलाही अंधकार असेल तर तो अंधकार तुम्ही ख्रिस्ताच्या मागे आले म्हणून तुमच्यामध्ये राहू शकणार नाही. तुम्ही ख्रिस्ताच्या मागे आलेले आहे का? नक्की. फार हलका हो निघतोय. आलेले आहे का? नक्की. जरा भरगसपणे म्हणा ना, मी प्रभू येशू ख्रिस्त
जो जीवनाचा प्रकाश, जगाचा प्रकाश, त्याला अनुसरतो, त्याच्या मागे चालतो. अंधकार माझ्या जीवनात राहू शकत नाही. येशूच्या नावात आमेन. साधन गणित आहे, लक्षात राहील का? नाही राहणार. रोज सकाळी म्हणा जीवनाच्या प्रकाश. काय म्हणा? रोज सकाळी उठलं की काय म्हणा? जीवनाच्या प्रकाश, जगाच्या प्रकाश. माझ्या घरामध्ये तुझा प्रकाश राहू दे. माझ्या जीवनामध्ये तुझा प्रकाश राहू दे. अनुभव घेऊन बघा परमेश्वर किती चांगला आहे. कुठलाही अंधकार असू द्या. एखाद्या वेळेस सासू सोन्याचं पटत नसेल असं असतं का? हो का? नाही. आमच्या सासूबाईला चांगल्या तर आमच्या सुनाईला गोड आहे, लेकी सारखे आहे. हालेलुया, हालेलुया. बोलत राहा. तो एकमेकांविषयी वादाचा जो काही भाग असेल, गैरसमजाचा भाग असेल, काय गैरसमज, तू मैमय झाला असेल, तो अंधकार आहे. काय आहे तो? तो कोण आहे? तो नाशाचा अधिपती आहे. तो नाशाचा, अंधकाराचा अधिपती आहे. आणि नाशाचा काय आहे? दुरात्मा आहे. लक्षात घ्या. मी तर ख्रिस्ताला अनुसरणारा, ख्रिस्ताच्या मागे चालणारा, जीवनाच्या प्रकाशाला घेणारा म्हणजे ख्रिस्त काय आहे? प्रीती आली देह धरोनी आम्हा ताराया. बरोबर आहे ना? ख्रिस्त काय? प्रीतीने भरलेला आहे. मग ज्याच्यामध्ये प्रीती आहे त्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश आहे. ज्याच्यामध्ये जीवनाचा प्रकाश आहे त्याच्यामध्ये वादावादीचा अंधकार राहू शकत. आणि प्रत्येकाने हा विचार नका करू. नाही मग ते असं म्हणाले म्हणून, मग ती अशी बोलली म्हणून, मग तो माझ्याशी असा वागला म्हणून. आपली एक चांगली सवय असते, चांगली असते का वाईट असते तुमचं तुम्ही ठरवून घ्या. आपण काय दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहतो. ती तसं होती किंवा तो तसा होतो, मी कसा होतो? माझ्यामध्ये तर जीवनाचा प्रकाश आहे. जगाच्या विचारातला कुठला अंधकार माझ्यामध्ये राहू शकत नाही. अंधकार विचारावर आपल्या जीवनामध्ये येतो आणि आपल्या जीवनाचा ताबा घेतो. अंधकाराच्या अधिपतीला आपल्या जीवनामध्ये आणतो. नाशाचा दुरात्मा आपला ताबा घेतो आणि जीवनातलं सुख, समाधान, शांती आपण गमावून बसतो. कारण आपलं युद्ध हाडामांसाशी नाहीये. हाडामांसाशी. स्वतःला चिमटा घेऊन बघा. हे हाडमांस आहे, याच्याबरोबर युद्ध करू नका. हे देवाने सांगितलं, मी नाही सांगितलं. वचन सांगतं. बोला असे की असतं कधी कधी असं. मी बाहेरच्या नंतर बोलेन, पहिल्यांदा घरातलं बोलते. काही काही भावांमध्ये पण असं असतं. एकदम भाऊ पण हा माझ्या बरोबर लहान असताना लय वाईट वागलेला आहे. हा मोठा झाल्यानंतर यांनी माझ्याशी फार वाईट वागलेला आहे. भावाभावांमध्ये पण असतं. यांनी मोठा हिस्सा घेतला, मला थोडाच हिस्सा दिला, असंही असतं. सोडून द्या. जगातल्या जगात योगाने आपल्याला खूप छान सांगितले. काय सांगितलं? मी नग्न पृथ्वीवर आलो आणि नंगाच स्वर्गात जाणार आहे. काही घेऊन जाणार आहे का? इथलं काही घेऊन जाणार आहे का? तूच बरं नाही. हे कपडे असतील का नसतील मला नाही माहिती. तारणाचे कपडे असतील. जे
विश्वासणारे आहेत, जे देवाकडे आले त्यांच्यासाठी कोणते वस्त्र असतील? तारणाचे वस्त्र असतील. रेमंडचा सूट नसेल, तारणाचा सूट, येशूचा स्वर्गातला सूट असेल. हालेलुया. स्वर्गात शिवलेले कपडे आपण घालणार आहोत. बोलो ईसा मसीह की. आपलं युद्ध हाडा मांसांशी नाही. समोर जो दिसतो तो हाड आणि मांस आहे, त्याच्याबरोबर आपलं युद्ध नाही. आपलं युद्ध अंधकाराचा अधिपती, नाशाचा दुरात्मा, सत्ताधारी अधिकारी आहे त्यांच्याशी आहे. आणि आपल्याला जो विजय मिळवायचा आहे तो आत्मिक सामर्थ्याने मिळवायचा आहे. एखाद्या वेळेस आपण कमजोर दिसत असतो, असं वाटत असो ते सैतान खूप मोठा आहे. आजकाल खूप सैतानाच्या वृत्तीने भरलेले लोक रस्त्यावरती फिरत आहे, अनेक ठिकाणी फिरत आहे आणि ख्रिस्ताला विरोध करत आहे. आपलं युद्ध त्यांच्या बरोबर नाही, लक्षात ठेवा. परवा एक व्हिडिओ क्लिप आली, देवाच्या सेवकाला कोणीतरी मारत आहे. रस्त्यामध्ये चारी बाजूने लोक जमलेले ते मारत आहे. का बरं? येशूची स्तुती करतो म्हणून. मारणाऱ्यांबरोबर आपलं युद्ध नाही, मारणाऱ्यांबरोबर आपलं युद्ध नाही. ज्या अंधकाराने त्यांना बांधलं, दुरात्म्याने त्यांना विचुकीच्या विचाराने जगण्यासाठी प्रवृत्त केलं, त्याच्याबरोबर आपलं युद्ध आहे. लक्षात ठेवा. शरीराने त्याने अजून ओळखलंच नाही की ख्रिस्ताचं शरीर क्रूसावर नेऊन त्याने मला सर्व पापापासून मोकळं करून पवित्र आत्म्याने भरलेलं आहे. त्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, त्या पवित्र आत्म्याची कृपा, त्या पवित्र आत्म्याची देणगी, त्या पवित्र आत्म्याद्वारे स्वर्गातला प्रवेश तुम्हाला समजला म्हणून तुम्ही इथे आले. अनेक जण आहे 400 किलोमीटर पायी जाईल तेव्हा देव मिळेल असा त्यांच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे. 200 किलोमीटर पायी जाईल आणि मग मला देव मिळेल असा गैरसमज आहे. नाही, देव आत्मा आहे. देव काय आहे? देव काय आहे? आणि म्हणूनच देव म्हणतो तुमचं शरीर देवाचं काय आहे? तुम्ही चालते फिरते मंदिर आहात. तुमचं युद्ध शरीराशी नाही, व्यक्तीशी नाही, मनुष्याशी नाही, त्या अंधकाराच्या अधिपतीशी आहे, नाशाच्या दुरात्म्याशी आहे, जो नाश आणि घात करणारा आहे, लुटणारा आहे. आपल्याला माहित नसतं वेगवेगळ्या प्रवृत्तीचे अनेक दुरात्मे आहेत, लुटणारे दुरात्मे आहेत. हातात भरपूर येतं, घरात टिकत नाही, कुठं वाऱ्यावर उडून जातं मला समजत नाही. होतं का कधी कधी असं? येताना 1000 येतील, उरल्यानंतर पाहतो तो शेकड्याने असतील, 100-200 असतील. कुठे गेले 700-800? तो दुरात्मा आहे, लुटणारा, नाशघात करणारा. जे हातात आलं ते पवित्र आत्म्याने आशीर्वादित करा, येशूच्या रक्ताखाली सुरक्षित करा, ते कुठंच वाया जाणार नाही. आपलं युद्ध हाडामांसांशी नाही, त्या लुटणाऱ्या अंधकाराच्या अधिपतीशी, नाशाच्या दुरात्म्याशी आहे. आणि या युद्धामध्ये आपण विजयी झालेलो आहे. म्हणा, विजयी झालेलो आहे. विजयी झालेलो आहोत. का बरं विजयी झालेलो आहोत? मी काय केलं? मी काठी घेऊन त्याच्याशी मारामारी केली? मी तलवार पिस्तूल घेऊन, बंदूक घेऊन त्याच्याबरोबर युद्ध केलं? नाही. ते युद्ध प्रभू येशू ख्रिस्ताने त्या क्रूस खांबावरती नेलं आणि त्या क्रूस खांबावरती त्या सर्व माझ्या शरीरातल्या पातकांना खिळून टाकलं आणि सैतानाला पायाखाली तुडवून मला विजयी घोषित केलेलं आहे. कृपेने आपले तारण झालेले. तारण कशाने झालेलं आहे? कृपेने तारण झालेले. माझं काही कर्तृत्व नाहीये. माझ्या आत्म्यातला फक्त आणि फक्त आणि फक्त आणि फक्त काय आहे? विश्वास. म्हणून तो म्हणतो विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशी. देवाचं गौरव पाशी. देवाचं गौरव आत्म्याच्या सामर्थ्याने माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. ते असं दिसत नाही, ते माझ्या आत्म्यामध्ये आहे, ते दिसत नाही, पण ते कार्य करतं. जी प्रतिकूलता आहे ती अनुकूलतेमध्ये बदलून टाकतं. म्हणून रोमकराच्या पत्रामध्ये 9व्या अध्यायातल्या त्या वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, 7
असल्यास, देव मला अनुकूल असल्यास आम्हाला प्रतिकूल कोण? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. फक्त आणि फक्त आणि फक्त आत्म्यातला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास पाहिजे. काय पाहिजे? विश्वास. देवाचं गौरव उतरून देण्यासाठी विश्वासाने त्या पवित्र आत्म्याला अंगीकारणं माझं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे. हालेलुया. समजलं? म्हणून मनुष्य जर माझ्याशी वाईट वागत असला तर त्याचा राग राग करू नका. काय करू नका? काय करू नका? काय करू नका? थोडेच लोक बोलतात राग राग. बाकीचे सगळे राग करणारे एकदा असं आहे किंवा राग हे काय असतं माहित नाही का? राग म्हणजे काय माहित नाही का? कारण रागातनं काय निर्माण होतं माहिती आहे का? पाप निर्माण होतं. रागानंतर काय येतं? ज्याने राग धारण केला, तुम्ही मला ती तसली साडीच नाही आणली म्हणून कधी कधी बाईला नवऱ्याचा राग येतो. येतो का? हो येतो. लॉक केलं आहे. परंतु त्याच्यासाठी कायम कुटकुट करू नका. मागच्या टायमाला तुम्ही ते आणलंच नाही मला, कायम डोक्यात ठेवू नका. ते तुम्हाला कुरकुर करायला जर भाग पाडत असेल तर ते तुम्हाला पापात टाकत आहे. कारण की इस्रायली प्रजा जेव्हा रानात जात होती त्यावेळेला ती कायम देवाविरुद्ध काय करत होती? कुरकुर करत होती. तर कुरकुर करणं हे सैतानापासून आहे. कोणापासून आहे? सैतानापासून. हेच नाही मिळालं, तेच नाही मिळालं, हे मिळालं तर खूप चांगलं मिळालं असं म्हणायला जेव्हा सुरू कराल, ते मिळालं खूप छान मिळालं, छान छान येत राहणार. त्याच्याविषयी जर आपण कुरकुर करत राहिलं तर जे आहे ते निघून जाणार. बोलो ईसा मसीह की. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मोठे मोठे आशीर्वाद आहेत. घ्यायचं माझ्यावरती आहे आणि सोडून द्यायचं हे पण माझ्यावरती आहे. घेणं पवित्र आत्म्याद्वारे आहे. पकडून ठेवणं की कुरकुर करणं अंधकारातल्या दुरात्म्यापासून आहे. कोणापासून काय घ्यायचं? देवापासून घ्यायचं तर सगळं चांगलं पवित्र आणि स्वच्छ आणि शुद्ध आणि असंच आहे. बोलो ईसा मसीह की. त्याच्यामुळे आपल्याला देवाच्या सहवासात आपण देवाचं घ्यायचं की अंधकाराच्या सहवासात जाऊन अंधकाराचं घ्यायचं? आपल्याला निवड करता येते. त्याच्या आपल्याला निवडता येते. तुम्ही निवडलं आणि तुम्ही इथं आले. खूप जण बाहेर असे आहेत की जे अजूनही अंधकारात चाच पडत फिरत आहे. काय करत फिरत आहे? चाच पडत फिरत आहे. चाच पडत फिरत आहे. सापडत नाहीये त्यांना. जीवनाचा मार्ग सापडत नाहीये त्यांना. तुम्हाला सापडला. या जीवनाच्या मार्गावरती स्थिर राहण्यासाठी त्या पवित्र आत्म्याचं सहाय्य घ्या, सामर्थ्य घ्या. चांगलं ते करा आणि वाईटाचा त्याग करा. चांगलं ते करा कारण की ते पवित्र आत्म्यापासून आहे. वाईटाचं ते आहे, ते अंधकाराच्या अधिपतीपासून, नाशाच्या दुरात्म्यापासून आहे. विश्वासाने देवाच्या जवळ या. विश्वासाने देवाच्या प्रीतीमध्ये या. विश्वासाने देवाच्या शांतीमध्ये या. तो शांतीचा अधिपती. तो कोण आहे? शांतीचा अधिपती आहे. शांतीचा राजकुमार आहे. तो तुम्हामध्ये वस्ती करण्यासाठी उत्सुक आहे. ते पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये ग्रहण करा, धारण करा, स्थान द्या. जीवन बदललं. जीवन बदलून जाईल. जीवन बदलून जाईल. आयुष्य बदलून जाईल. परिस्थिती बदलून जाईल. आणि चांगल्या परिस्थितीचे आशीर्वाद देण्यासाठीच आपल्या देवाची आपल्याला आपल्यासाठी योजना आहे. बोलो समजते की आज काही थोड्या थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. किती गोष्टी सांगितल्या? थोड्या थोड्या गोष्टी सांगितल्या. साध्या साध्या गोष्टी सांगितल्या. भरपूर देवाने मटेरियल दिलं होतं. आता बंद करतो, नाही तर तुम्हाला तुमच्या जांभया समोर दिलं.
ईसा मसीह की। आणि लक्षात ठेवा, एक वचन तुम्हाला सारखं मनन करण्यासाठी मी दिलं, लक्षात राहील का? काय वचन दिलं? बाकी सगळे लक्षात राहील, भांडणं तंडणं लक्षात राहतील. जीवनाच्या प्रकाशात, म्हणा माझ्या बरोबर, जीवनाच्या प्रकाशात, जीवनाच्या प्रकाशात, जगाच्या प्रकाशात, जगाच्या प्रकाशात मी तुला अनुसरतो. मी तुला अनुसरतो. माझ्या जीवनामध्ये ये, माझ्या जीवनामध्ये ये. सर्व अंधकार काढून टाक. सर्व अंधकार काढून टाक. कठीण आहे का? मग का विसर? म्हणजे मी हे विचारलं, हे तुमच्या लक्षात नाही आलं का? पुन्हा एकदा विचारतो, लक्षात राहील का? जीवनाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला आपण आपल्या जीवनामध्ये आमंत्रण दिलं तर तो नाशाचा अधिपती, अंधकाराचा अधिपती आपल्या जीवनामध्ये राहू शकत नाही. कोण आपल्या जीवनामध्ये राहावं असं वाटतं? नाश राहावा, घात राहावा, की जीवन राहावं आणि पावित्र्याचं जीवन राहावं? काय वाटतं? काय वाटतं? पावित्र्याचं जीवन, प्रकाशाचं जीवन असावं. अंधकारात जे असतात त्यांना उजेड सहन होत नाही, चांगल्या प्रवृत्तीमध्ये ते येत नाही, ते वाईटालाच पकडून राहतात, वाईटाला राहतात. दोन एखाद्याने 2 शिव्या दिल्या तर आपण लगेच 4 शिव्या देऊन टाकतो. आपण त्याच्यामध्ये नाही. त्याने शिव्या दिल्या तरी त्याला म्हणायचं, देव बाप तुझं भलं कर. म्हणता येईल का? हे प्रकाशाचे कार्य आहे. म्हणता येतील का? अवघड आहे का? लय अवघड आहे, लय अवघड आहे ना. लय बांबाळ केलं माझं, लय वाईट केलं, कसं काय म्हणून देव तुला चांगलं करू? हे ज्या वेळेला आपण म्हणणार आहोत, हे ज्या वेळेला आपण म्हणायला शिकणार आहोत, स्वर्गाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतील, स्वर्गाचं सहाय्य आपल्या जीवनामध्ये होणार आहे. परमेश्वर आपल्यामध्ये राहणार आहे, परमेश्वर आपल्यामध्ये वस्ती करणार आहे. देव भाव त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व चांगुलपणाने, सर्व जीवनाच्या प्रकाशाने, सर्व प्रकाशमय असं तुमचं जीवन हो, तुमचा परिवार प्रकाशमय हो, तुमची लेकरवाळ प्रकाशमय हो, आणि जगाच्या अंधकाराला, नाशाच्या दुरात्म्याला तुम्ही पायाखाली तुडवो. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. त्याच्या पवित्र नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आता आणि युगान युग आहे. बोलो ईसा मसीह की